मराठवाड्यानंतर जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात आणि पाहूया इथल्या राजकीय घडामोडी कशा सुरू आहेत। अहमदनगरमध्ये नेवासा मतदारसंघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना धक्काबुक्की करण्यात आलेले आहे। तिकीट वाटपाच्या वादातून ही धक्काबुक्की झालेली आहे आणि या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पारनेरमध्ये निगोजचे संदीप वराळ यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। बारामतीमध्ये शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसेच इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसेच इंदापूरमध्येच माजी 2 आमदारांच्या सुनांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपापल्या वारसदारांना व निकटवर्तीयांचे लाड पुरवण्यासाठी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती पुन्हा एकदा अन्याय होत असल्याचे समोर आलेले आहे। इतर जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आलेला आहे। त्यामुळे एका बाजूला नेते तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते असं वातावरण सध्या कोल्हापुरामध्ये दिसतंय। नेमकं या स्पर्धेमध्ये कोण टिकणार आणि अंतर्गत बंडाळी नेते कशी टिकवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज सादर करण्याची लगीनघाई संपल्यानंतर आता दाखल झालेल्या सर्व अर्जांची आज छाननी करण्यात आली। यामध्ये काही अपवाद वगळता सर्व अर्ज वैध ठरलेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक आमदारांची मुलांनी नेत्यांच्या मुलांनी अर्ज भरलेला दिसतंय। पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। अशा या एकूण परिस्थितीत सर्वसामान्य मतदार नेत्यांच्या वारसदारांना कितपत स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।